हो का? बरं बरं. हो आई आहेत ना. 2 मिनिटं देते ना आईला फोन. आई इकडे जा, फोन घे जा. काय हो बाई, कोणाचा फोन आहे? बाली बाई. देवर काय म्हणते बाली? नाही बालीताईचा नाही, योगिताच्या आईचा. अय माय बाई. हा हॅलो. हा म्हटलं वहिनी मी बोलून राहिली, शोभा. काय करून राहिल्या? झाले का जेवण खावण? वहिनी म्हणजे ही तिकडे ना, त्यानं फोन केला. असं असं बोला ननदबाई. हो जेवण झालं. तू वहिनी म्हटलं म्हणून मी ननदबाई म्हटलं बरं. बेबबाईच्या नात्याच्या अंग. योगिताच्या इकडून जशीन शिटूच्या नात्याच्या जशीन तर मग वहिनी नाही मी तुमची. हो मग इकडल्याच नात्यानं फोन केला म्या. बेबबाई येते जात ना बसेल. इकडल्या नात्यानंच फोन केला म्हणून म्हटलं काय चालू आहे वहिनी. असं 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 बोला ना मग. कधी माय हो जेवण झालं मला. तुमचे झाले का जेवण? काय म्हणता कडा हाय मजेत? बेबबाई कशी आहेत आमच्या? बेबी बाई साजरे आहेत आमचे जेवण झाले. हो बरं म्या फोन याच्यासाठी केलता, म्हणलं योगितारे साडी नेसवायचा आहे डोहाळे जेवण, तर म्हणलं या तुम्ही सकाळी न्याल तुम्ही. दोघी सासू ना या इकडे आपल्या अंग बरं आपल्या घरी आहे इकडे. तर म्हटलं दोघी सासू सुना येऊन जा, मग माणसं एका बरी कार्यक्रमाच्या दिवशी येतील. तर सकाळी मला योगिताच्या बाबाले घ्यायला धाड तुम्ही. माय बाई. काही आहे कार्यक्रम 14 तारखेले नेसू म्हणलं. 12 आहे तर 12च्या दिवशी. बापा टाइम आहे ना, मग येतो ना. मग आतापासून काय करू येऊन? आणि दोघी झाले बोलावून राहिल्या, दोघी सासू सुना. तर ती येऊ घरचे माणसं काय करतील? नाही टाइम घेऊन काही नाही माय बाई. घरचे माणसं लवकरच आले पाहिजेत. जवळच्या पाहुणे येईल मी त्याच्यासाठी बोलावून राहिली. म्हटलं ह्या पा वहिनी येऊन जा लवकर. घरी काही नाही, मी भाऊले बोलतो, भाऊले सांगतो की लावा काही मेसचा डबा गिबा, नाही तर तुम्ही चालले या बाई संग. मला सांगितलं रे कामात पडता बाई. माय आमचं लय चुकलं माय बाई. त्या पाय धुवाच्या बाबतीत आम्हाला काही कळलं नाही माय. हे झालं ते शिटू सांगलं असेल तुम्हाला. आता काय ते त्याच काय नाही, तिनं काही सांगितलं नाही बरं म्हणे. हो मासुरीनं काही सांगितलं. मस्त झाला म्हणे कार्यक्रम तो. आता पण बाय झाला, आता जाऊ द्या म्हणलं. म्हणून म्हटलं पैसे 8 दिवस पहिले काही मला सांगे गेले काय कसं कराव काय कराव. येऊन जा बऱ्या राहता तुम्ही वाजवळ असल्या की. मग 2 दिवस पहिले का 1 दिवस पहिले इन बाईली बोलावतो ना. योगिताला आता सकाळी परवा तिचे बाबा घ्यायले. तिच्या बहिणी आता पटायला गेलते घ्यायला. पोरी येऊन राहिले. म्हणलं तुम्ही बी येऊन जा. नाही होते त्या कारणाला. हो येईन ना, पण इतक्या लवकर माय बाई इतक्या लवकर येत. येईन ना 2-3 दिवसानं येतो एका परी. साडी नेसवता का? भाडे जेवण बरोबर आहे. हो 7वा महिना आहे ना योगिताचा. बरोबर आहे 7व्या महिन्याची साजरा राहते बाई. मी माय भाषणीले 7व्याच महिने नेसवलती बाई. हो का? ना म्हणून म्हटलं मॅ तुमच्या हातून कसे कार्यक्रम व्हायला आहेत तर तुम्हाला माहित राहते. या मग धाडू कसं काय घ्यायला देईले? नाही सकाळच नका धाडू गिडू. आणि काही न्याय घ्यायला नाही या लागत. आम्ही येतो दोघी सासू ना, आम्हाला बरोबर येता येते. काही त्या माणसाले हे बेती पाठवू नका काही काम. येतो आम्ही बरोबर आमच्या सोयीनं. आधी येतोय परी, पण सकाळपासून नाही येत. आधी येतो ना का परी. आता ते का नवाळ घर आहे का? बेबी बाईच्या घरचा कार्यक्रम म्हणजे आता काय नवाळ आहे का? येतो आम्ही. आई हो कशाला म्हणता, मी नाही येत. मला नाही यायचं. काय बापरी काय कुचकुच करतो? फोन तर ठेव. काय म्हणता आई? तुम्ही काही होले होता कशाला येणार आहे आपण? आणि काय काम आहे? मी नाही येत. सांगा आता ते बाईने एवढा फोन केला, घ्या पाठवतो म्हणत योगिताच्या बाबाले. आणि आपल्याकडच्या नात्यानं बोलावलं, तोल्या नात्यानं नाही बोलावलं, बेबी बाईच्या नात्यानं बोलावलं. मग झालं हो रे आई. नातं कोणतंही असो, इकडचं तिकडचं असं नसते. ते रे दिसते का मग इकडचं नातं तिकडचं नातं
संक्रांती आल्या तर मला एक ब्लाऊज पीस नाही आणलं साधं. मग तिनं इकडचं नातं आणि तिकडचं केलं का आता उगाच सांडून ठेवलं ना आता सावटनं. मला का समजत नाही येत गीत. आणि ते बेबी आत्याच्या नात्यानं तुम्हाला जायचं आहे तर तुम्ही जा. मी घर राहते माणसाचं स्वयंपाक पाणी कोण घराच्या इकडे कोण पाहिजे. तसंही मला पोरगं राहत नाही. लेकरू लहान आहे मला चिडचिड करते. अरे का रे तो नाजूक आलता का पैसे इले? नाही बाबा. हो आलते पैसे मागत जात ते. होय हो आता आलता का? अरे मग बाई दिले का मग पैसे? नाही मॅनेच दिले. ते मला म्हणत पैसे ठेवेलाय तर द्या. मी म्हटलं बाबानं मला काही सांगितलं नाही आणि आई काही घरी नाही येत थोड्या वेळाने या म्हटलं तर ते गेले मग वापस. तू कुठे गेलती बा? त्या पोरानं मला 8 दिवसापासून मागून ठेवायलात. मी यात बोललो आता तू मला घरी फोन केला मी येतो भाऊ घरी द्या. मी आठ ठेवले घेऊन जाय तू केताई. आता त्याला असं वाटेल की भाऊ आमच्या कोण राहिले. अहो माय मी अतिच होती ना बसेल. आता काय करू बाई तो आला तर मला दिसलाही नाही माय व त्यामुळे आवाजही दिला नाही. व अतिच तर होती मी सूर्यंताच्या वटावर बसेल. मी नाही दिला. तू ते केदाय जेवतो माय तू जेवलीच नाहीस का तू अजून? नाही ते आलेच तर अजून पण शेवटी घेतलं ताट वाढून. आता काय जवानी वाटून राहिलं. मग तो फोन आला मग मला आवाज दिला. ते आले नाही गाल फुगून जायलाय ना कमाल आहे बाय. मग फोन लाव द्याले. जेवायचा राहिला माणूस कायचा आहे हो हा रागन कायचा आहे हो हे फुगणं ठाकणं जास्तीचा खाण्यापिण्यावर. तुला माहित आहे ना मग तो बाहेरचं खाते त्याचाच बिघडता रा. त्याला एक तर ते सैन्य होतं भल्लं त्याला खाले तर लय आवडते बाहेरचं आणि त्याला कारणच पाहिजे. तो असंग भांडण झालं की तो बरोबर बाहेर जेवते. लाव त्याला फोन. काही नाही रा स्वतःही नाही जेवून राहिली त्याला फोन नाही लावत. हा द्या फोन लावतो. धर लाव फोन. हॅलो हा या ना जेवायले. जेवलो मी. काय काम आहे? जास्तीचे नाटक नका करू. मुकाट्याने जेवायले घरी. मी वाट पाहून राहिली. मला भूक लागली. तिकडे खाल्लं शिन काही मस्त हॉटेलातलं. मी घरी तशीच आहे उपाशी. याल कर जेवण करू मग. राय चांगली कडक तसंच पाहिजे तुले. मग जेवलो मी इकडे. आलू बोंडा रस्सा खाल्ला सकाळी. आता मस्त जेवण करून राहिलो. तू राय उपशी. जास्त ठाकू नका काय सांगून राहिले. लवकर 10 मिनिटात घरी हजर झाले पाहिजे. नाही तर विचार करून ठेवा. ठेव या लवकर. मी ताट वळून ठेवलाय. कशी आहेस हो बाई रागिनी? त्या रोजी विचार मी तुला फोन लावू आणि इंगेज आहेस म्हणे. लागलाच नाही फोन. पाहुण्याच्या वर लावला तर मग पाहुण्याच्या फोनवर तर लय बेल गेल्या पण पाहुण्याने काही घेतला नाही. कधी लावला तू त्याच्या फोनवर कशाला? ते किती बिझी असतात. ते काय द्यायचं काय हो फोन घेणं होते बिझी असतात ते. कधी लावला होता तू? हो आता बिझी असले तरी माय सांगितलं तर ते निरोप की घरी आल्यावर की त्याला बहिणीचा फोन आलता का काही. जाऊ दे मला काही नाही ना मग असंच फोन लावला तुले. परीक्षा आपण बोललो नाही का मग मला येत आली. म्हटलं चल बे रागिनीला फोन लावतो. दुपारवशी बसेल होती. लावला मग तुला फोन तर त्याला लागे नाही. म्हटलं पाहुणे असतील घरी. रविवारच होता त्या दिवसा. म्हटलं सुट्टी आहे तर पाहुणे घरीच असतील. रविवारीच कसली सुट्टी हो. दुपारी राहते फक्त थोड्या वेळ दवाखाना बंद. नाही तर रविवारी सकाळी उघडतात ना ते. हो का हो असं चांगलं आहे सारं मस्त मजेत आहे. मजेतच हा. त्याला सासूच्या भेटीले याचं मोठ विचारे पण काही योग नाही येऊन राहिला. मला ही म्हणत जाऊ म्हणत पण काही योगच नाही आला हो. म्हणत असतील ते नाही सगळ्या जण येऊन गेले. रागिनी नेली नाही कोणी काही नाही म्हणत. आता काही सगळे जोशना आलती ना. मोना आलती जोशना आलती आई बाबा बरं 2-3 खेप येऊन गेले. जाऊ दे ये जा तशीच एखाद्या वेळेस चक्कर मारायले. मनीष आला ना. मनीष कुठे? माय मनीषच्या नसतं मला यायला भेटलं नाही तर आमच्या घरी तुला तर माहित आहे बाचा कोण करेन आईचं कोण करेन. मी इकडे यायची असली की जमतच नाही. इकडे काय मला कुठेच झालं नाही भेट. बांधीला जाऊ जशी मी त्याच्या खुट्याले येसाची सुट्टी नसते मला. पण ते वेळेस मनीषच ना म्हटलं आम्ही जातो म्हणे. मी याला म्हटलं सुट्टी आहे म्हणे. पाय हो बरोबर आहे ना. किती दिवसाची सुट्टी आहे त्याला मग आता? तुला 15-20 दिवसासाठी येलाय.
म्हणून तर तो म्हणे चाल म्हणे आई मग आबाजी तरी लय दिवस झाले गेलो नाही 4 वर्ष झाले ना तो आलाच नाही म्हणे काय हो बाई जया तो बाबा संग गेला बाई बाहेर गेला का जाऊ दे तसंच दिलता आवाज बाई रागिनी हात पाय धुणं किती दिवसाची आली बाई आता पाहू फोन येलो बाबा अचानक आल्याच्यानं जमलं आधी जर सांगितलं असतं तर कारण शोधून असले असते त्या बुडगीनं पण तिला कारण शोधायला टाइमच भेटला आता कदाचित बिमार पडू शकते ते मी इकडे आली म्हणून घरी धंदा करणं उरावर बसत तिच्या म्हणून तर तिला वाटते की ती गेलीच नाही पाहिजे आता नाटक करीन मार पडायचं मग येतेच मला फोन आई मार पडली आणि ये जाऊ दे लयच आहे बदमाश बोलायची कायच करा जाऊ दे माय असं कर फोन बंद करून टाक घेऊच नको त्या पाहुण्याचे फोन लावून पण घेऊ नको रेंजच नाही म्हणा आमच्या गाव लागतच नाहीत म्हणा फोन हा नेटवर्कच नाही म्हणा इथं ज्योष्णा ताई मुना ताई आली ना हो मोठ्या आईच्या घरी आहे ती ओ बाई ज्योष्णा पोरग जेवतो म्हणे ना दिलं का त्याला वाढून त्या नाही तर काय करून दे तर दे त्याला खायला काही करून भूक लागली म्हणे ना अगं तो गेला बाबा सोबत ते दोघे जण गेले आता येतात खाऊन ते चांगलं चालले का बाबा हो बा रागिनी पहिले आणतो ना मग हा पाहिजे लेकरायचे का ध्यान द्यायचं ना पोरावर पाहिजे बाई लक्ष दे पोरावर पोर हिंडून राहिलो हा जाईन कोणासंग बरं घेऊ राहत लेकरं नाजूक आहेत बापा तुमचे इकडे गावातले लेकरं आडू राहतात ना तिला सवया राहतात तुमच्या लेकरा सवया नाहीत काही नाही बाबा खेळू द्या खेळतात कुठे नाही गेले तो गेला त्या याच्या सोबत नारायण भाऊ संग गेला वावरात जाऊ द्या का आले बा वावरात धाडलं तर वावरात बाई वावरात का आले धाडलं जाऊ दे ना बाबा जाऊ द्या लेट खेळतात घरी तसेच बंद बंद तिथंच आहे तिच्या घरी शाळा आणि ट्युशन आणि घरात आता आले तर जाऊ द्या काही नाही होत का लहान आहे का बरं बाबा मी काय म्हणतो रागिनीला फोन केलता का मग तुम्ही हो रागिनीला केलता आईनं फोन पण तिच्या घरी माहित नाही आता जातो मी पाहतो काय होते तर म्हणतो आणतो आता पाठवतात नाहीत पाठवत तिच्या घरचं तर भल्लं बिकट काम बाबा बाबा काय म्हणतो जयाबाई काही आणायला लागते का हा तुला तर म्हणलं सांग काही आणायला लागते का येता येता घेऊन येतो नाही काही नाही मी म्हणत होती बाबा रागिनी जर आली तुमच्या संग तर मग मला फोन कर जा फक्त इथे आल्यावर अकोल्यात आले की मला फोन लाव जा बरं 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 चला मग घेतो मी पाहिजो मनीष कुठे मनीषले नेलं असतं मी संग पण तिच्या काही नेत नाही जाऊ दे तू म्हणे मला येतो म्हणे आजी मी मावशीच्या घरी म्हटलं जाऊ दे त्याला काय आहे हिंडायला पाहिजे त्याला वाटतं आपण इकडे आलो हिंडा इकडे तिकडे काही नाही लागत जा या मग पटकन बाबा जबरदस्तीने घेऊन या तिच्या घरची आहे ती सासू 17 पत्रा कारण सांगेन पाहुण्याला काय डोकसा आहे बिनडोक्षाचा मायच्या बीचा आहे निरा म्हणा तिकडे माय म्हणा घरी जबरदस्ती असते का बा तुम्ही योगिताले लावल का फोन योगिताले तसं काय मी घ्यायले पहिना तसं कायचं ते म्हणे सांगतो म्हणे तर मग आता तिले नाही एका चक्रात झालं असतं दोघी बहिणीचं पण काही मेळ येणार नाही बापा कावा शोभा कुठे गेली वा मग आवाज दिला तिनं कुठे गेली काय सांगा पुढे वावरात गेली का नाही मला वावरात नाही गेली ये ना माझ्या घरीच तर मला मांग आहे काय करून दिली मला वाटलं मग ती गेली दारापुढून बाई मी होती धानीत अंग धुवून राहिली मग तिला आवाजही दिला पण तिला आवाज नाही गेला ते चालली गेली मी आणलं बाई वावरात गेली का काय आवाज दिला म्हणून आली पैसे आले घरीच आहे माई आई काय माहित काही काम असेल ये ना ये घरात आहे ते मी चालू रागिनीले आणतो रागिनी येते काय बरं आहे चालते आणि योगिताला काही जाता तो घ्यायले उद्या जातीन व मोठी आई उद्या नाही तर परवा जाते काय माहित ते म्हणे ना सांगतो म्हणे पण म्हटलं बाई काही घ्यायला येऊ तर म्हणे सांगतो तर मग आता माहित उद्या नाही तर परवा जातीन ये ना मोठी आई तसं पाहिलं तर पाहुणे यायला पाहिजे योगिताला घेऊन तेच कार्यक्रम आहे ना पाहुणे तर काही यायला तयार नाहीत जवाई लोक एवढे सोपे राहतात काय
आणि तेवढे सोपे राहिले आपल्यालाही चांगला लागते ना. आता तुम्ही म्हणसान कसं तर योगितानं समजा बरोबर गळ्या गळ्या ठेवलं असतं तर आले असते ते पाहुणे. करू सरूला गेले ते का कळत तिच्या घरी बाई एकच माणूस आहे, म्हातारा काय काय करीन. पण ते आपणच सारे इचकून ठेवेल आहे ना. आता फुगाफुगीच आहे तर मग ते काल येतात माय. तसेच जवाई अर्धवट हळकुंडाने पिवळे व्हायला असतात. भल्ले द्यायले मोठेपणा असते. जवयाचा तर लयच तो असते ना दुनिया भऱ्याचा. आणि त्यातल्या त्यात फुल असला की तर मग बोलाच लागत नाही.